कवी ग्रेस हे मराठी साहित्यातील मोठं नाव. तरीही साहित्याच्या मुख्य प्रवाहापासून अलिप्त असलेलं त्यांचं व्यक्तिमत्व. ग्रेस यांचं खरं नाव माणिक सीताराम गोडघाटे. त्यांच्या कविता या समजण्यास थोड्या अवघड. त्यांच्या कवितांवर आरोपही करण्यात आले. त्यावर ग्रेस यांचं एकच उत्तर असायचं, मी माझ्या कवितेचा प्रियकर पाठीराखा आहे, मग त्या कवितेला कोणी काहीही समजावे. नमस्कार, मी अभिलाष अपसिंगेकर. काव्य अभिवाचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज 26 मार्च म्हणजे कवी ग्रेस यांची पुण्यतिथी. त्यामुळे आजच्या या भागात आपण कवी ग्रेस यांच्या कविता तसंच त्यांचं नाव ग्रेस कसं पडलं याविषयी जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. कवी ग्रेस यांची एक सुंदर कविता मी सुरुवातीला सादर करतो. या कवितेचं नाव आहे ही माझी प्रीत निराळी. ही माझी प्रीत निराळी संध्येचे श्यामल पाणी. ही माझी प्रीत निराळी संध्येचे श्यामल पाणी, दुःखाच्या दंतकथेला डोहातून बुडवून आणी. हाताने दान कराया पोकळीत भरला रंग. हाताने दान कराया पोकळीत भरला रंग, तृष्णेचे तीर्थ उचलतो रती रंगातील निसंग. शपथेवर मज आवडते गायीचे डोळे व्याकुळ. शपथेवर मज आवडते गायीचे डोळे व्याकुळ, घनगंभीर जलधीचेही असणार कुठेतरी मूळ. आकाश भाकिते माझी नक्षत्र ओळ ही दंग. आकाश भाकिते माझी नक्षत्र ओळ ही दंग, देठास तोडता नाही रडलेन फुलांचे अंग. सवयीचा परिसर इवला घे कुशीत शिंदळ वारा. सवयीचा परिसर इवला घे कुशीत शिंदळ वारा, देहाची वितळण सारी सोन्याहून लख शहारा. तू खिन्न कशाने होशी, तू खिन्न कशाने होशी या अपूर्व संध्याकाळी, स्तनभाराने हृदयाला कधी दुःख होईल का वनमाळी. माणिक गोडघाटे हे नाव ग्रेस यांना कधीच आवडलं नव्हतं. एक सामाजिक परंपरा आणि कायदेशीर प्रक्रिया म्हणून हे नाव स्वीकारलेलं. ग्रेस हे कवी म्हणून घेतलेलं नाव त्यांना अतिशय प्रिय होतं. त्याच्याविषयीचा एक किस्सा सांगितला जातो. दिवाळी अंकासाठी कविता मागायला आलेल्या संपादकांना त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये नकार दिला होता. झालं असं होतं की दिवाळी अंकासाठी एक संपादक जुनी ओळख दाखवत माणिकराव असं म्हणत लगट करण्याचा प्रयत्न त्यांच्याशी करत होते आणि त्यांना कविता मागण्यास ते गेले. यावर थेट नकार देत ग्रेस म्हणाले, माणिक गोडघाटे या नावाने मी तुम्हाला टोपलावर शेण देऊ शकेन, पण ग्रेस नावाने तुम्हाला मी काही फुले देऊ शकेन जी सध्या माझ्याजवळ नाही. तेव्हा फिर कवी. ग्रेस नावामागचा इतिहास काय आणि त्यांनी हे नाव लावण्यास का सुरुवात केली याविषयी मी पुढे सांगणार आहेच, पण त्याआधी आपण एक कविता ऐकूयात. कवी ग्रेस म्हणायचे, मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल. मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल. त्यांची अशीच एक कविता आहे. जे सोसत नाही असले तू दुःख मला का द्यावे. जे सोसत नाही असले तू दुःख मला का द्यावे. परदेशी आपल्या घरचे माणूस जसे भेटावे. मिटल्यावर डोळे मजला स्मरतात निरंतर नाद, हाताने मागावे का त्यांचे नवे पडसाद. अंधारच असतो मागे अन पुढे सरकतो पारा, सूर्याच्या सक्तीनेही कधी नष्ट न झाल्या तारा. हातात तुझ्या जे आले ते मेघ न फूल न गाणे. हातात तुझ्या जे आले ते मेघ न फूल न गाणे, स्वप्नातही स्पष्ट समजते हे असे अवेळी फुलणे. कवी ग्रेस यांच्या कविता दुःखी असायच्या. त्यांच्या कवितांमध्ये नेहमीच एकाकीपणा आणि गूढता जाणवते. ग्रेस यांचे वडील सैन्यात होते तर आईचे फार लवकरच निधन झाले, म्हणजे त्यांच्या सख्या आईचे. त्यामुळे ग्रेस हे लहान वयातच एकटे पडल्यासारखे झाले होते. त्यांच्या आईच्या निधनानंतर त्यांनी कविता लिहिली होती एक. आईला तिरडीवरून नेत असताना त्यांना या कवितेच्या ओळी सुचल्या असं म्हटलं जातं. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, ही ती कविता होती. या काव्याने रसिकांच्या मनात कवी ग्रेस यांनी कायमचे स्थान निर्माण केले.
आणि याच कवितेने साहित्य विश्वातील दुःखाच्या महाकवीचा उगम झाला असं म्हटलं जातं. तर ऐकूयात त्यांची ही कविता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवीत होता. ती आई होती म्हणून घनव्याकुळ मीही रडलो, ती आई होती म्हणून घनव्याकुळ मीही रडलो. त्यावेळी वारा सावध वाचोळा उडवीत होता. अंगणात गमले मजला संपले बालपण माझे, अंगणात गमले मजला संपले बालपण माझे. खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता. तशी सांज ही आमच्या दारी येऊन थबकली होती, तशी सांज ही आमच्या दारी येऊन थबकली होती. शब्दात अर्थ उगवावा अर्थातून शब्द वगळता. हे रक्त वाढता नाही मज आता गहीवर नाही, हे रक्त वाढता नाही मज आता गहीवर नाही. वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता. कवी ग्रेस यांची आणखी एक कविता मला सादर करावी वाटत आहे. पाऊस कधीचा पडतो असे या कवितेचे नाव आहे. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने. हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती. दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती. पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला. तारांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला. संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा. माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. कवी ग्रेस यांचं नाव माणिक सीताराम गोडघाटे बदलून ग्रेस कसं झालं याचा एक किस्सा आहे. पाश्चात्य अभिनेत्री इनग्रिड बर्गमनच्या अभिनयाने माणिक गोडघाटे कमालीचे प्रभावित झाले होते. द इन ऑफ द सिक्स्थ हॅपीनेस या चित्रपटात इनग्रिड बर्गमन या अभिनेत्रीशी संदर्भात शी इज इन ग्रेस असं वाक्य उच्चारलं जातं. हा चित्रपट पाहत असताना माणिक गोडघाटे यांना वाटलं की त्याने आपल्याला शीळ घातलेली आहे. त्या लहरेने आपल्यावरची धूळ उडाली आणि प्रतिभा रूपाचा पहिला साक्षात्कार आपल्याला इनग्रिड मध्ये झाला. तसेच इनग्रिड बर्गमनचे ऋण आठवणीत राहण्यासाठी त्यांनी ग्रेस हे नाव धारण केलं आणि याच नावाने पुढे इतिहास रचला. मनाच्या शांत पटलावर अचानक आघात व्हावा आणि शांतता भंग व्हावी तसे पांढरे हत्ती मनाला ढवळून जातात. तशी पांढरे हत्ती ही आणखी एक कविता आहे. अनेकांच्या मते कवी ग्रेस यांच्या संध्याकाळच्या कविता या कविता संग्रहातील पांढरे हत्ती ही कविता सामाजिक अस्थिरता, धार्मिक हिंसा आणि माणसामाणसातील द्वेषांबद्दलची आहे. पांढऱ्या शुभ्र हत्तींचा रानातून कळप निघाला, पांढऱ्या शुभ्र हत्तींचा रानातून कळप निघाला. संपूर्ण गर्द शोकाच्या झाडातही मिसळून गेला. त्या गोड उतरत्या मशिदी पक्ष्यांनी गजबजलेल्या, कल्लोळ पिसांचा उडता आभाळ लपेटून बुडल्या. पांढऱ्या शुभ्र हत्तींनी मग डोंगर उचलून धरले, पांढऱ्या शुभ्र हत्तींनी मग डोंगर उचलून धरले आणि तसे काळजा खाली अस्थींचे झुंबर फुटले. मावळता रंग पिसाट भयभीत उधळली हरणे, मावळता रंग पिसाट भयभीत उधळली हरिणे. मुत्रेवर अटळ कुणाच्या अश्रूत उतरली किरणे. पांढरे शुभ्र हत्ती मग अंधार बनातून गेले, पांढरे शुभ्र हत्ती मग अंधार बनातून गेले. ते जिथे थांबले होते ते वृक्ष पांढरे झाले. कवी ग्रेस म्हणतात, काव्य निर्मिती ही गोष्टच वेगळी आहे. कविता निर्माण झाल्यानंतर ती कवीच्या बाहेर असते, पण कवीच्या आतून ती निर्माण झाल्याने कवीच्या सर्व पेशींचा एकत्रित सत्वयुक्त ऐवज त्या कवितेच्या अंगा खांद्यात निर्माण झालेला असतो आणि तेवढाच ऐवज कवीच्या शरीरामधून पुन्हा झालेला असतो.